आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। देशात घरगुती गॅसच्या किमती गगनाला भिडल्या। दुसरीकडे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलं। या भीषण परिस्थितीचा निषेध करण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं अमरावती येथील अंबानाला परिसरात अनोखा प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। नरेंद्र सरेंडर, गायब झाले सिलेंडर या घोषणांनी लोकांचं लक्ष वेधलं। विश्वगुरू म्हणून घेणाऱ्यांनी देशाची दुरावस्था केली। स्वतःला विश्वगुरू समजणाऱ्यांनी आज देशभर अशी वेळ आणली आहे की सामान्य माणसाला 2 वेळेच्या अन्नासाठी गॅससाठी वणवण फिरावे लागत आहे। मोदीजींनी गेल्या वेळी गटारातून गॅस गोळा करून त्यावर चहा बनवण्याचे किंवा गॅस चालवण्याचे हास्यास्पद वक्तव्य केले होते। दुर्दैवानं आज गॅसचे दर वाढवून आणि कृत्रिम टंचाई निर्माण करून खरोखरच देशातील जनतेवर गटारातून गॅस शोधण्याची वेळ आणली आहे। हे अत्यंत निंदनीय आहे। नागरिकांच्या हाल अपेष्टावरून सरकारचा जाहीर निषेध करत देशातील नागरिक आज महागाईच्या खाईत होरपळत आहेत। युवक काँग्रेस याबद्दल आक्रमक भूमिकेत दिसून आली। यावेळी युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्ष राहुल येवले व कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी प्रदेश महासचिव रितेश पांडव, परीक्षित जगताप, प्रदेश महासचिव उत्कर्ष देशमुख, प्रदेश महासचिव सागर कलानी यांच्यासह शहर अध्यक्ष निलेश गुहे, विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, विधानसभा अध्यक्ष आशिष यादव, नितीन काळे, सागर इंगोळे, भूषण मामर्डे, गोलू विधळे, शुभम बांबल, आकाश धुरतकार, प्रियल मोहोळ, मयूर देशमुख, गोविंद ठाकरे, राजू मेश्राम आणि शहर व जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। किल्लत होंगी वो यहाँ पर सिलेंडर जाएंगे। हमारे विश्व गुरु ने बोला है कि अगर गैस की कमी होती है, किल्लत होती है, तो ये नाले के पानी से भी गैस निर्माण हो सकती है और ये गैस घर घर तक पहुंचाने का काम ये सरकार करने जा रही है।